बघूयात पुढची बातमी आहे रायगडमधली। रायगडच्या खोपोलीमध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृणपणे आज सकाळच्या वेळेला हत्या करण्यात आली। मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या मागे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हात आहे असा गंभीर आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केलाय। खोपोलीमधील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागल्याच्या प्रकरणामुळे ही हत्या झाली असा खळबळजनक आरोप गोगावलेंनी केला। तर या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय सुधाकर घारे यांच्यासह एकूण 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुक्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाहीत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते। कदाचित ह्याच माणसाने मागच्या वेळेला आमचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून 6-6.5 हजारचा लीड मिळवून दिला होता, तेव्हा हा अग्रगण्य होता। आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा शेयाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून यांनी हा डाव साधला असावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।